त्याच्यानंतर हा मोर्चा जो आहे तो हुतात्मा चौकामधून मार्गस्थ झाला। आता गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते पोहोचलेले आहेत। छत्रपतींच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी पुष्पहार घालत आणि पुष्प अर्पण करत या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि शाहू महाराज देखील आता गेटवेला इथे पोहोचले, जिथे मोर्चाची सांगता होते। छत्रपतींना इथे पुष्पहार अर्पण करून त्यानंतर या मोर्चाची सांगता या ठिकाणी होणार आहे। नेते कार्यकर्त्यांना या ठिकाणी संबोधित करू शकतात। शरद पवार यांच्या झडप्लस सुरक्षेवरून गेल्या 2-3 दिवसांमध्ये चांगलाच खल झाल्याचं पाहायला मिळालं। काल सुद्धा नवी दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती शरद पवार यांची सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडलेली होती। उद्यापासून त्यांना झडप्लस सुरक्षा जी आहे ती दिली जाणार आहे आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये एवढी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी होत असताना शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी चालत आलेले आहेत। हुतात्मा चौकापासून त्यांनी चालत सुरुवात केली, शाहू महाराज छत्रपती त्यांच्यासोबत, त्याच्यानंतर गाडीने त्यांनी काही अंतर जो आहे तो प्रवास केला आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा शाहू महाराज आणि शरद पवार यांनी चालत ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि सुरक्षा यंत्रणांचं कड त्यांच्या बाजूला असल्याचं पाहायला मिळतं। त्या गेटवेच्या परिसरामधली ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि महाविकास आघाडीचे नेते छत्रपतींसमोर नतमस्तक होताना सगळे प्रमुख नेते जे आहेत ते आता इथे गेटवेवर महाराजांच्या पुतळ्यासमोर जमलेले आपल्याला दिसते आणि इथूनच नेत्यांकडनं कार्यकर्त्यांना संबोधित केलं जाईल। मूर्तिकार आपल्या अजूनही फरार आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख मागणी आहे आणि सरकार विरोधात रोष आहे की 8 महिन्यामध्ये पुतळा पडतोच कसा। 4 डिसेंबर 2023 नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं। मात्र सुरुवातीपासूनच या पुतळ्यामध्ये दोष होता असं स्थानिकांचं त्या ठिकाणचं म्हणणं आहे आणि संभाजीराजे यांनी सुद्धा असं म्हटलं, यांनी सुद्धा अशी प्रतिक्रिया दिली आहे की 4 डिसेंबरच्या नंतर 10 दिवसामध्येच शास्त्रशुद्ध पद्धतीनं हा पुतळा बसवला गेला नाही। या संदर्भातलं पत्र आपण सरकारला दिलेलं होतं। आता प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, अपडेट्स। महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन जे आहे ते केलं जाईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीमधले जे प्रमुख नेते आहेत त्यांचं मनोगत या ठिकाणी खरं तर मोर्चाला ते संबोधित करतील। सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 दिवसांपासून या जोडेमारो आंदोलनाची चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्यभर होती, कारण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जोडेमारो आंदोलनाची हाक दिल्यानंतर मुंबई पोलिसांकडून मोर्चाची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नव्हती। मात्र काही वेळापूर्वी मोर्चाला परवानगी मिळाली आणि त्यानंतर हे सगळे एक करून नेते जे आहेत हुतात्मा चौक ते थेट गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचले। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। मोर्चाची खरं तर आंदोलनाची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरती जी दुर्घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कोसळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या संपूर्ण घटनेची चौकशी जी आहे ती करावी। विशेषतः महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवरती सुद्धा आरोप करण्यात येत आहे की या संपूर्ण कामामध्ये भ्रष्टाचार जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती झाले आहे। त्यामुळे संपूर्ण दुर्घटनेची निष्पक्षपणे चौकशी जी आहे ती करण्यात यावी आणि लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो खरं तर मालवण किल्ल्यावरती पुनर्स्थापित करावा ही मागणी घेऊन येते। आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या नक्कीच प्रदीप, आणि आपण इथे पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत आता महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणून निघतायत। तर कार्यकर्त्यांना या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं जाईल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि इतर महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामधून कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी होण्यासाठी आलेले होते। हातामध्ये काळे फलक घेतले, त्याच्यानंतर भगवा झेंडा हातामध्ये घेत मोर्चामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झाले आणि सरकारच्या धोरणांचा, सरकारनं भ्रष्टाचार जो केलेला आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आपण काढत असल्याचं, हे जोडेमारो आंदोलन करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया
1.5 ते 2 किलोमीटरचं हे अंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पायी गाठलेलं आहे। काही अंतर शरद पवार आणि शाहू महाराज हे चालत होते, त्याच्यानंतर गाडीमध्ये बसले आणि पुन्हा गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ येताच त्यांनी पुन्हा एकदा चालत या मोर्चामध्ये ते सहभागी झाले। आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या ठिकाणाहून निघतात। मात्र एक अनाउन्समेंट सुद्धा होती। तुमच्या नेत्यांना पाहता पण येणार नाही, कोणाला वरिष्ठांना बाहेर जा कृपया आणि अभिवादन करायला नंतर या, काही हरकत नाही, येऊ शकता तुम्ही। चला चला मागे या, खाली या, चला ताई खाली या। आतमध्ये कोणी येऊ नका, आतमध्ये गर्दी झालेली आहे। अरे 2-2 लोकांना घेऊन बाहेर जा, जरा इथे मोकळं होईल, पाहता येईल बाकीच्यांना सगळं। परिसर जो आहे तो आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी असा फुलून गेलेला आहे। आज रविवार असल्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येने असते। मात्र महाविकास आघाडीचा मोर्चा असल्यामुळे हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला होता आणि आता ह्या संपूर्ण परिसरामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, तीनही पक्षांचे झेंडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि प्रमुख नेते जे ते देखील आणि इथूनच नेते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत।